कर्क राशी म्हणजे कॅन्सर ही जलतत्वाची राशी आहे, म्हणजे वॉटर एलिमेंट्स। कर्क या राशीचा जो स्वामी आहे तो चंद्र। आता चंद्र जसा आहे तशी हे कर्क राशीवाले असतात। चंद्र हा जलतत्वाचा कारक असल्यामुळे पाणी जसं 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 वाहत जातं तसे हे कर्क राशीवाले वाहत असतात। म्हणून यांचं पाणी कुठे जात आहे ते सांभाळणारं जर पार्टनर यांना मिळालं तर यांची रास अगदी हुबेहूब आणि अतिशय सुंदररित्या काम करते। वात्सल्य ऐश्वर्य यांनी भरलेली ही कर्क रास आहे। अतिशय प्रेमळ आहेत। कोणी काय खाल्लंय कोणी काय नाही खाल्लंय याची जास्तीत जास्त काळजी या लोकांना असते, कारण यांना जगन्माता म्हटले। ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्रग्रहाला माता म्हटलेलं आहे आणि मनाचा कारक म्हटलेलं आहे। आता मनाचा कारक असल्यामुळे मनातल्या मनात असंख्य स्वप्न बघत असतात, ते स्वप्नाळू असतात आणि मायाळू पण तेवढेच असतात, इमोशनल। कारण मनाचा कारक हा चंद्रग्रह या राशीजवळ असल्यामुळे इमोशनल, संवेदनशील, भावनाशील, भावनाप्रधान असे हे असतात। टचकन डोळ्यात पाणी येण्याची जी राशी आहे ती कर्क राशी आहे। चेहरा अत्यंत बोलका असतो, कारण त्यांच्या चेहऱ्यावर लगेच कळतं की यांना रुसलेत, यांना राग आलाय की यांना काय म्हणायचंय। त्यामुळे जाणकाराने पार्टनर म्हणजे त्याने जर ओळखलं की आपल्या पार्टनरला काय हवंय तर मात्र हे खूप छान आणि अतिशय सुंदररित्या आपलं जीवन काढू शकतात। कसं आहे, चालताना सुद्धा ते ना असं भरभर 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 चालतात। तुम्हाला माहिती आहे याचं बोधचिन्ह खेकडा आहे। खेकडा कसा चालतो असा असा, तसे ते चालताना या फुटपाथवरून त्या फुटपाथवर कधी जातात हे कळतच नाही, अशी गंमत असते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ना आपल्या तोंडाने बोलत नाहीत, आपल्या हृदयाने आणि आपल्या मनाने बोलतात। आपल्या हृदयाची भाषा आपल्या पार्टनरला, आपल्या मित्राला किंवा आपल्या मैत्रिणीला कळावी अशी यांची मनोमन इच्छा असते। त्यामुळे तू जाणून घे, सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला, हे चपकल वाक्य यांच्यासाठी तयार असतं। पुनर्वसू, पुष्य आणि आश्लेष या नक्षत्रांनी युक्त असलेली ही चंद्राची कर्क राशी। पुनर्वसू नक्षत्राची भूतदया, आध्यात्मिकता, धार्मिकता या राशीला मिळते, तर पुष्य नक्षत्राचा मुत्सद्दीपणा आणि सातत्य या राशीला मिळतं, तर आश्लेषा नक्षत्राचा धांदरटपणा आणि उगीचच गडबड करण्याची जी यांची प्रक्रिया असते ती या नक्षत्रामुळे यांच्यामध्ये दिसून येते। गुरुग्रह या राशीमध्ये उच्चीचा असतो, त्यामुळे चंद्र आणि गुरु यांची जेव्हा युती या कर्क राशीत होते ते लक्ष्मी योग असतो, ते धनवान असतात, त्यांच्याकडे पैशाची कधीही कमतरता नसते, असा हा गजकेशरी योग या राशीमध्ये होत असतो। दुग्धजन्य पदार्थ, सफेद पदार्थ म्हणजे मीठ आहे, शीतपेय आहे, दूध आहे, दुधाची डेअरी हे चालू शकतात। सरकारी वर्ग, लायब्ररियन किंबहुना नर्स, हॉस्पिटॅलिटी, कारण हे सेवाभावी राशी आहे। दुसऱ्यांची सेवा करणं हे यांना खूप आवडतं। जर एखाद्या मित्रांचा घोळका असेल तर त्या घोळक्यामध्ये या कर्क राशीवाल्या व्यक्तीला, मग ते स्त्री पुरुष मित्र मैत्रीण कोणी पण असू दे, यांना सगळ्यांनी काय खाल्लंय का, सगळ्यांनी काही पिलंय का याची काळजी जास्तीत जास्त असते। त्यामुळे मित्र हो मंडळी, आपल्या एक ग्रुपमध्ये एकतरी कर्क राशीची अशी मैत्रीण किंवा मित्र ठेवा ज्यामुळे तुमच्या पोटाला कधीही काही कमी पडणार नाही। यांच्याबरोबर ज्यांचं जमतं ते असतं मकर रास, दुसरं आहे सिंह रास आणि मीन रास, कारण ही जलतत्वाची रास आहे। ही मीन रास जलतत्वाची गुरु असल्यामुळे ती या चंद्राला अतिशय चांगल्या रीतीने सांभाळून घेते आणि दोघांचाही संसार किंवा मैत्री ही अतिशय सुंदररित्या परिपूर्ण होते।